15 ऑगस्टला मांस विक्री बंद. कल्याण, डोंबिवली, नागपूरसह अनेक ठिकाणी 15 ऑगस्टला चिकन मटणाची दुकानं बंद राहणार. या निर्णयानंतर नागरिकांसह राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहे. पंधरा ऑगस्टच्या मांस विक्री बंदी बाबत माझा विरोध. कल्याण, डोंबिवलीमधील आयुक्तांना बडतर्फ करा. स्वतंत्र दिनी आम्ही काय खावं हे सांगायचा अधिकार आयुक्तांना नाहीच. 15 ऑगस्टला मांस विक्री बंदीबाबत आदित्य ठाकरे आक्रमक. राज्य मंत्रिमंडळातल्या बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय. महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती होणार. राज्यात 15,000 पोलीस भरती होणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळातील बैठकीत घेण्यात आला. यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे 8 ते 11 ऑगस्ट 2025 या दरम्यान प्रवासी वाहतुकीतून एसटीला 177.77 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे 11 ऑगस्टला एका दिवसात तब्बल 39 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. जॉर्जिया येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उशो प्रकारात बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या गावच्या श्रावणी आणि मयुरी या दोन्ही सुकन्यांनी अप्रतिम कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. श्रावणी हिने 56 किलो वजनी गटात दमदार खेळ करत सुवर्ण पदक पटकावले, तर मयुरी हिने 65 किलो वजनी गटात प्रभावी प्रदर्शन करत रौप्य पदक पटकावले. वाळवा शिराळा कोऑपरेटिव्ह डेअरी लिमिटेड यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या दूध उत्पादक शेतकरी मेळाव्या प्रसंगी या दोन्ही क्रीडा रत्नांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले. अशा सुकन्यांच्या यशामुळे भारताचे नाव जागतिक स्तरावर आणखी उंचावत आहे. त्यांची चिकाटी आणि मेहनत अभिमानास्पद आहे. लोकनिर्धार चॅनल कडून श्रावणी आणि मयुरी यांना हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.